नमस्ते भारत. आपण बघत आहात WH न्यूज. मी विजय खवसे. तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. बातमी अशी आहे की काल रविवारला अंबाझरी येथील महिलांनी, आंबेडकरी महिलांनी, मी खास करून तुम्हाला सांगू इच्छितो की आंबेडकरी महिलांनी उपमुख्यमंत्री, गृहमंत्री यांच्या निवासस्थानावर आंदोलन केले आणि त्या आंदोलनाची दखल कोणी कोणी घेतली असा प्रश्न निर्माण झाला. कारण जेव्हा दुसऱ्या रोजी म्हणजे सोमवारी जेव्हा वृत्तपत्र बघितले तर अनेक वृत्तपत्रांनी त्या आंदोलनाची दखल घेतलेली नव्हती. का घेतली नाही तो त्यांचा भाग आहे. कारण मुख्यमंत्र्याच्या आणि गृहमंत्र्यांच्या निवासावर एवढे मोठे आंदोलन होतो आणि वृत्तपत्र दखल घेत नाही, त्यावर कुठेतरी वृत्तपत्रावर सुद्धा संशय निर्माण होतो. म्हणूनच मी जे बातमी आहे WH न्यूजला ही कालच दाखविली आणि अनेकांचे मला आज फोन आले की तुम्ही जी बातमी दाखवली ती खूप छान बातमी दाखवली, पण बऱ्याचशा वृत्तपत्रांनी याची दखल घेतली नाही, यावर तुम्ही एक बातमी करा. म्हणूनच मी आज संपूर्ण जे वृत्तपत्र आहे ते वृत्तपत्र मी बघितले तर मलाही सुद्धा असं वाटलं, आश्चर्यच वाटलं की एवढं मोठं उपमुख्यमंत्र्याच्या घरावर आंदोलन होते आणि आपल्या नागपूर शहरातली जो मीडिया आहे तो वृत्तपत्र, प्रिंट मीडिया, खास करून मी प्रिंट मीडिया म्हणतो की प्रिंट मीडिया त्याची दखल घेत नाही. हे खूप मोठी शोकांतिकाच म्हणावं लागेल. आता कुठल्या कुठल्या वृत्तपत्रांनी याची दखल घेतली नाही मी तुम्हाला हे वृत्तपत्र दाखवतो. सुरुवातीला मी तुम्हाला एक वृत्तपत्र दाखवतो. सकाळ वृत्तपत्र, हे सकाळ वृत्तपत्र आहे. खूप विश्वसनीय वृत्तपत्र आहे. लोकांचा यावर विश्वास आहे. प्रत्येक बातमी हे देतात. मात्र नेमकी ही बातमी का दिलेली नाही आहे, आपण आता मी तुम्हाला ही बातमी दाखवतो. हे मुख्य पृष्ठ आहे या बातमीचं. मुख्य पृष्ठावर चला बातमी नागपूर शहरातली असली तर देत नाही, पण सकाळ टुडे मध्ये नक्कीच बातमी राहते. तर हा सकाळ टुडेचा मुख्य पृष्ठ आहे. या पृष्ठावर कुठेही तुम्हाला बातमी दिसणार नाही. जाहिरात मात्र मोठी दिसून येत आहे. नितीन राऊत यांची जाहिरात दिसत आहे आणि आरोग्य योजना लोकांपासून दूरच ही मुख्य पृष्ठावर मुख्य बातमी दिसून येत आहे. चांगली बातमी आहे, ते आवश्यक आहे. पण उपमुख्यमंत्र्यांच्या घरावर आंदोलन होते ते बघूया दुसऱ्या पेजवर आहे का, तर दुसऱ्या पेजवर सुद्धा नाही आहे. तिसऱ्या पेजवर पुराणी केली छानशी रस्त्यांची दुर्दशा ही बातमी आहे. तिसऱ्या आणि चौथ्या पेजवर सुद्धा नाही आहे. भागधारक संघर्ष समितीचा विजय हे या बातमीला प्रमुखता दिली आहे. पाचव्या पेजवर जे आहे 50% ग्रामपंचायतीवर महिला राज. 6व्या पेजवर सुद्धा नाही आहे आणि 7व्या सुद्धा पेजवर आंदोलनाची कुठेच बातमी दिसत नाही. शेवटच्या पानावर तरी असेल असं वाटलं, पण शेवटच्या पानावर सुद्धा घाणेरड्या शौचालयासाठी मोजावे लागते पैसे अशी बातमी दिली आहे. पण मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानावर अंबाझरी आंदोलनकर्त्या महिलांनी जे आंदोलन केले त्याची बातमी सकाळने लावली नाही किंवा दखल घेतली नाही. का दखल घेतली नाही ही त्यांनाच माहीत असावे. दुसरं मी वृत्तपत्र तुम्हाला दाखवतो. दुसरं सुद्धा महाराष्ट्र टाइम, हे सुद्धा खूप महाराष्ट्रातलं एक मोठं वृत्तपत्र आहे आणि हे वृत्तपत्र सुद्धा अनेक बातम्यांना न्याय देतात. पण आता बघूया आपण, हे मुखपृष्ठ आहे, पहिलं पेज आहे. यावर सुद्धा पहिल्या पेजवर ही बातमी नाही आहे. उपमुख्यमंत्र्यांच्या घरावर महिलांनी जे आंदोलन केलं त्या बातमी नाही आहे. दुसऱ्या पेजवर सुद्धा नाही आहे. दुसऱ्या पेजवर 30% संत्र्याची गळती अशी बातमी त्यांनी दिलेली आहे. तिसऱ्या पेजवर रुग्णसंख्या वाढली, खाटा अपुऱ्या पडत असल्याची बातमी दिली आहे. छान बातमी आहे, त्याबद्दल काही शंका नाही. चौथा पेज वर सुद्धा नाही आहे. 5व्या पेजवर आरोग्य व्यवस्थेवर श्वेतपत्रिका काढा ही अशी एक बातमी दिलेली आहे. मी तुम्हाला प्रत्येक पेजवर दाखवत आहे. हे तुम्ही बघू शकता. हे 4थं पेज आहे. 6वं पेज आहे. हे 7व्या पेजवर सुद्धा नाही आहे बातमी. नागपूर प्लस, जर समजा मठामध्ये जर बातम्या यायच्या असल्या तर एकंदरीतच नागपूर प्लस मध्ये मठा बातम्या देतात, पण यावर सुद्धा नाही आहे. त्यांनी चाकूने गळा चिरून व्यापाऱ्याची हत्या ह्या बातमीला प्राथमिकता देऊन ते फ्रंटवर छापली आहे. आरोपीच्या शोधासाठी ड्रोन वापरल्या जात आहे, म्हणजे क्राईमच्या बातम्याला त्यांनी महत्व दिलेलं आहे. लिव्ह इन मध्ये राहणार तरुणीची आत्महत्या, सगळं म्हणजे पोलीस करणार फॉरेन्सिक ऑडिट, क्राईमच्या बातम्यांना महत्व आहे. पण एका मागणीसाठी
शेवटच्या पेजवर सुद्धा दाखवतो तुम्हाला. मोठ्या हेडलाईन मध्ये आहे, मोसादचा मानभंग ही बातमी दिली आहे. पण मात्र जे आमच्या अंबाझरी येथील दलित महिला, आंबेडकरवादी महिला गेली 268 दिवसापासून तिथे आंदोलन करत आहे. त्यांच्या मागण्यावर सरकार दुर्लक्ष करत आहे. आणि त्यांनी चक्क उपमुख्यमंत्री यांच्या निवासावर आंदोलन केलं, पण महाराष्ट्र टाइमनं त्या आंदोलनाची कुठेच दखल घेतलेली नाही. आता तिसरं वृत्तपत्र मी तुम्हाला दाखवतो, ते सुद्धा विश्वसनीय वृत्तपत्र आहे, ते म्हणजे पुण्यनगरी. म्हणजे नगरीमध्ये जर कुठलेही जरी आंदोलन होतच आहे तर ते पुण्यने दाखवायला पाहिजे. पण पुण्यनगरीने सुद्धा याच्यात दखल नाही घेतली. हे पुण्यनगरीचं मुखपृष्ठ आहे. मुखपृष्ठावर ठीक आहे, येणार नाही, पण जे पुण्यनगरीचं स्मार्ट पुण्यनगरी आहे, या स्मार्ट पुण्यनगरीवर सुद्धा यायला पाहिजे बातमी. यावर जे आहे पोलिसांपेक्षा गुन्हेगारच शातीर, ही क्राईमची बातमी दिली आहे. जवळपास वृत्तपत्र जे आहे क्राईमच्या बातम्याला महत्व देतात, पण सोशल ज्या बातम्या आहे, जसा आंबेडकर सांस्कृतिक भवनाचा मुद्दा आहे, तो गेल्या 9 महिन्यापासून सुरू आहे. महिला तिथे लढत आहे त्या जागेसाठी. त्या बातमीसाठी जागा नाही. आणि त्यांनी काही सामान्य माणसाच्या घरावर काही आंदोलन केलं नाही, किंवा आमदाराच्या घरावर नाही केलं, खासदारांच्या घरावर नाही केलं. चक्क गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री त्यांच्या घरावर त्यांनी आंदोलन केलं, आणि त्या आंदोलनाची दखल साधी पुण्यनगरीने सुद्धा घेतलेली दिसत नाही. ही बघा, शेवटच्या पानावर पालकांची 40 शाळांना नापसंती ही बातमी दिली आहे. दिव्यांगांना अवयव खेळवून साहित्य तर प्रयोगशाळांना पाठबळ. हे शेवटच्या पानावर पुण्यनगरीने ही बातमी दिली, पण मात्र महिलांची बातमी ते प्रामुख्यानं प्रकाशित करू शकले नाही, त्यांनाच माहीत. चौथं वृत्तपत्र घेतो, छोटं जरी असलं, बहुजन सौरभ, पण मात्र हे बहुजन चळवळीचं वृत्तपत्र आहे. आणि ज्या बहुजन समाजातल्या ज्या काही बातम्या असतात ते बहुजन सौरभ प्रामुख्याने छापत असतात. यावर सुद्धा असं वाटत होतं की बहुजन सौरभनं एक या आंदोलनाचं पूर्ण पान छापलं असेल, पण मात्र यांनी सुद्धा एक ब शब्द आंदोलनाच्या बद्दल छापला नाही. किती शोकांतिका म्हणावं लागेल. आमच्या हक्काचं वृत्तपत्र आहे, यांच्यावर आमचा हक्क आहे, पण मात्र या सुद्धा बहुजन सौरभने सुद्धा 4 पानाचा पेपर आहे, एकाही पानावर आंदोलनाचा त्यांनी इथे छापलेलं दिसत नाही आहे. जे आंबेडकरी विचारवंत होते, मिलिंद फुलझेले यांना आदरांजली वाहिली आहे. ते खूप चांगली गोष्ट आहे. ते मिलिंद जे फुलझेले होते ते खूप मोठे पत्रकार सुद्धा होते. त्यांना माझ्या WS न्यूज कडून सुद्धा मी एक आदरांजली वाहतो. ठीक, चांगली गोष्ट आहे, पण एक जे आंदोलन होते ते समाजाचं जे वृत्तपत्र आहे ते सुद्धा छापत नाही, ते एक शोकांतिकाच म्हणावी लागेल. आता आपण हिंदी वृत्तपत्राकडे वळूया. हिंदी वृत्तपत्राने याची दखल घेतली काय ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. हे बघा, हे नवभारत वृत्तपत्र आहे. नागपुरातलं नामवंत वृत्तपत्र असं नाव आहे नवभारताचं. नवभारतला फ्रंट पेजचं हे पान आहे. फ्रंट पेजवर तर बातमी नाही राहणार, कारण इथे आपण बघू शकता, एक संकल्प और समर्पण म्हणजे मोठी जाहिरात आहे, फुल पेज जाहिरात आहे. ठीक आहे, जाहिरात आवश्यकच आहे वृत्तपत्र चालवण्यासाठी, त्याबद्दल काही शंका नाही. पण नवभारतचं जे नागपूर प्लस जे पान निघते त्यावर ते बातमी असायला पाहिजे, पण बातमी नाही आहे. हे बघू शकता आपण. जाहिरात मात्र प्रामुख्याने बिलकुल आपण बघू शकता. हे जाहिरात प्रामुख्याने छापल्या गेली, पण उपमुख्यमंत्री यांच्या निवासस्थानावर आंबेडकरी महिलांनी जे आंदोलन केलं त्याची दखल नवभारतने सुद्धा इथे घेतलेली दिसत नाही. सगळं क्राईमच्या म्हणजे बातम्या बघा, बऱ्याचशा बातम्या आहे इथे, पण ही जी आहे अंबाझरी सांस्कृतिक सभागृहाची जी बातमी आहे ते मला कुठेच या नवभारत पेपरमध्ये सुद्धा वाचायला मिळाली नाही. हे शेवटचं पान आहे. पहिल्या पानावर जाहिरात, शेवटच्या पानावर जाहिरात. जाहिरातीला तर ठीक आहे, जागा दिलीच पाहिजे, कारण जाहिरातीशिवाय वृत्तपत्र चालणं शक्य नाही आहे, पण बातम्यांना सुद्धा तेवढंच महत्व दिलं पाहिजे. पण मात्र नवभारतने सुद्धा अंबाझरीच्या आंदोलनाला महत्व दिलं नाही आहे. उपमुख्यमंत्री यांच्या घरावर चक्क महिलांनी आंदोलन केलं, त्यांच्या भिंतीवर बॅनर लावून आंदोलन केलं. त्या ठिकाणी जिल्हा अधिकाऱ्यांना जावं लागलं. शेवटी जिल्हा अधिकारी विपिन इटनकर जे आहेत त्यांना लिखित पत्र द्यावं लागलं.
तुम्ही माझ्या साईडला ते लिखित पत्र सुद्धा मी तुम्हाला दाखवतो. 2 दिवसाची त्यांना वेळ दिलेली आहे. म्हणजे प्रशासनासोबत बैठक घालण्याची वेळ अशी दिलेली आहे. असं आमच्या WS न्यूजला ज्या आंदोलनकर्त्या आहेत, त्या समितीच्या त्या आहेत, ज्या उषा बोद्दा आहेत, त्यांनी आम्हाला आज सांगितलेलं आहे. आता एक नामवंत पत्र आहे, ते सुद्धा मी तुम्हाला दाखवतो. दैनिक भास्कर. दैनिक भास्करचं हे नागपूर भास्कर पेज आहे. कारण नागपुरातल्या बातम्या जवळपास नागपूरच्याच पेजवर येतात. या ठिकाणी दैनिक भास्करनं फ्रंट पेज आहे दैनिक भास्करचं. यांनी सुद्धा जाहिरातीला महत्व दिलेलं आहे. आणि सौगात 7.30 घंटे में महाकाल लोक, सर्व्हर डाऊन, विद्यापीठ की 7% फीस वृद्धी, या बातमीला महत्व दिलं. पण मात्र उपमुख्यमंत्री यांच्या घरावर आंबेडकरवादी महिलांनी आंदोलन केलं, त्याची मात्र दखल घेतली नाही. बघा, दुसऱ्या पानावर जरी बातमी असेल तर ते सुद्धा तुम्हाला मी दाखवतो. दुसऱ्या पानावर सुद्धा बातमी नाही आहे. हे 14 पेज नंबर आहे. आणि 15 नंबर पेज आहे. किसानों को अतिरिक्त मुआवजा देने पर होगा विचार, विखे पाटलाची आहे इथे बातमी. मात्र आंदोलनाची बातमी इथे नाही. शेवटचं पेज आहे. हे क्राईमचंच पेज आहे. जवळपास क्राईमच्या जवळपास या पेजवर बातम्या असतात. पण मात्र दैनिक भास्कर वृत्तपत्राने सुद्धा या आंदोलनाची दखल घेतलेली नाही आहे. चक्क उपमुख्यमंत्र्याच्या घरावर आंदोलन झालं. सगळ्यांना असं वाटत होतं की जे आंदोलन उपमुख्यमंत्र्याच्या घरावर झालेलं आहे, कारण डिजिटल मीडियांनी ते दाखविलं आहे, जवळपास इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये सुद्धा आलेलं आहे. पण नेमकं प्रिंट मीडियामध्ये काय आहे हे उत्सुकता दुसऱ्या रोजी लोकांना वाचण्याची होती. नक्कीच राहतच असते वृत्तपत्रावर, कारण लोकांचा विश्वास आहे. पण मात्र अशा जर होत असेल तर कुठेतरी वृत्तपत्रावरून सुद्धा लोकांचा विश्वास हा उडेल. कारण टीव्हीचं रिमोट करून टीव्ही चालू करतो तर तेव्हा आपल्याला भलतेच डिबेट ऐकायला मिळतात, म्हणून बरेचशा लोकांनी टीव्ही बंद करून ठेवलेल्या आहे. मात्र कुठेतरी वृत्तपत्रावर विश्वास आहे की अशा शहरामध्ये जर अशा मोठ्या व्यक्तीच्या जर घरावर आंदोलन होत असेल, आणि तेही राज्याचे गृहमंत्री, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि एक मोठे मास लीडर जे आहे भारतीय जनता पार्टीचे मोठे राष्ट्रीय लीडर आहेत देवेंद्र फडणवीस, त्यांच्या घरावर जर असं आंबेडकरवादी महिला आंदोलन करत असतील तर नक्कीच कुठेतरी स्थानिक वृत्तपत्राने याची दखल घ्यायला पाहिजे. पण जवळपास या वृत्तपत्रांनी दखल घेतलेली नाही आहे. नवभारतने घेतलेली नाही आहे. नागपूर भास्करने सुद्धा घेतली नाही. बहुजन सौरभने घेतली नाही. पुण्यनगरीने घेतली नाही. महाराष्ट्राने घेतली नाही. महाराष्ट्र टाइम्सने घेतली नाही. लोक सकाळने सुद्धा घेतले. म्हणजे जवळपास 5-6 जे हे महत्वाचे वृत्तपत्र आहे शहरामधून निघणारे, त्या वृत्तपत्रांनी या आंदोलनाची दखल घेतलेली नाही. आता बघूया, आणखी माझ्याकडे जवळपास आणखी सुद्धा पेपर आहे. आणखी 4 पेपर आहे. मी तुम्हाला आणखी सुद्धा 4 पेपर सुद्धा आहे. लोकसत्ता पेपर आहे. हा लोकसत्ता सुद्धा एक महत्वाचा महाराष्ट्रातला पेपर आहे. फ्रंट पेज आहे. या लोकसत्तामध्ये फ्रंट पेजवर कुठेही आंदोलनाची बातमी नाही. ही बातमी जी आहे उपमुख्यमंत्र्याच्या घरावर जी आंदोलनाची आहे, हे तर प्रथम पानाचीच बातमी आहे. ते कारण आंदोलन झालेलं आहे. पण बाकी इतर पेपरनी ते प्रथम पानावर प्रथम काय कुठल्याच पेजवर ती बातमी छापली नाही. आता लोकसत्तामध्ये बघूया आपण. ही लोकसत्ताचं दुसरं पेज आहे, यावर सुद्धा नाही आहे. हे तिसरं पेज आहे, यावर सुद्धा नाही आहे. हे 4थं पेज आहे. 4थं म्हणजे त्यांच्यानुसार हे 4थं पेज आहे, यावर सुद्धा नाही आहे. हे 5वं पेज आहे, याच्यावर सुद्धा बातमी नाही आहे. हे 6वं पेज आहे, यावर सुद्धा नाही आहे. ही एक 7वं पेज आहे. या 7व्या पेजवर 7वंच पेज आहे हे, नाही 8व्या पेजवर आहे. बघा, 8व्या पेजवर उपमुख्यमंत्र्याच्या घरासमोर महिलांचे आंदोलन, आंबेडकर सांस्कृतिक भवन बचाव कृती समिती आक्रमक, ह्या मतड्याखाली बातमी छापलेली आहे. बातमी हे 3 कॉलमची बातमी यांनी लोकसत्तांनी केली आहे. बरे असो, 8व्या पेजवर का होईना लोकसत्ताने या आंदोलनाची दखल घेतलेली आहे. म्हणजे लोकसत्तांनी घेतलेली आहे. वास्तविक पाहता लोकसत्ताने सुद्धा ही फ्रंट पेजवरच बातमी घ्यायला पाहिजे होती. आता येऊया आपण लोकमत समाचार. हे हिंदी लोकमत समाचार आहे. फ्रंट पेजवर तर तुम्हाला बातमी मिळणारच नाही, कारण तो संपूर्ण इकडं पेज जातो. पण मात्र नागपूर जो आहे, नागपूर अपना नागपूर आहे ना, अपना नागपूरने तर आपल्या नागपूरमध्ये कुठलीही जर घटना होत असेल, मोठी घटना होत असेल, तर ते नक्कीच मुख्य पृष्ठावर म्हणजे पहिल्या पानावर छापायला पाहिजे. आपण बघू शकता, कोयला कारोबारी को करोडो का चुना, 19 पर मामला दर्ज, बातमी. क्राईमची बातमी मात्र सगळे वृत्तपत्र जे आहे प्राथमिकने
छापतात, यावर जाहिरात सुद्धा आहे. जाहिरात तर प्रत्येकच पेजवर तुम्हाला दिसेल, पण या प्रथम पेजवर ती बातमी नाही आहे. जे आंदोलन झालं अंबाझरीचं, त्या आंदोलनाची बातमी या ठिकाणी दिसत नाही आहे. आपण जवळपास हे दुसरं पेज आहे आपलं नागपूरचं, याच्यावर सुद्धा दिसत नाही बातमी, मला दुसऱ्या पेजवर सुद्धा दिसत नाही. तिसऱ्या पेजवर आहे, आतमध्ये तिसऱ्या पेज आहे. उपमुख्यमंत्री निवास पर पहुंची प्रदर्शनकारी महिलाचा फोटो दिलेला आहे आणि बसलेल्या महिला दिसत आहे. उपमुख्यमंत्री आवास के बाहेर प्रदर्शन करती महिला आहे असं हे दिलं आहे. आता मी बातमी वाचून जर दाखविला तर आजचा व्हिडिओ फार मोठा होईल, पण मात्र काही का हो ना, जो लोकमत समाचार आहे यांनी आतल्या पानावर ह्या बातमीला महत्व दिलं आहे. पण मात्र वास्तविक ही बातमी फ्रंट पेजचीच आहे असं प्रत्येकांनाच वाटत होतं, की सकाळी घरी पेपर आल्याबरोबर पहिल्या पानावर आम्हाला ते आंदोलनाची बातमी वाचायला मिळेल. पण तशी सर्व वाचकांची निराशा झाली आणि त्यांना काही पेपरला बातम्या वाचायला मिळाल्या नाही आहे आणि काही पेपरला वाचायला मिळतात पण त्या आतल्या पानावर आहे. चला ठीक असो. आता नवराष्ट्र हा एक नवभारतचाच एक नवराष्ट्र पेपर आहे. फ्रंट पेजला तर राहणारच आहे, नवराष्ट्राचं फ्रंट पेज आहे. पण मात्र ऑरेंज सिटी प्लस याचं पण निघते, जसं नवभारतचं निघते त्याचप्रमाणे नवराष्ट्राचं सुद्धा पेज निघते. या नवराष्ट्र पेपरने यावर लीडवर जी बातमी आहे, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव मोबदला, फ्रीडम पार्कचे नियोजन फसले, अशी लीडवर बातमी आहे. शिवगाळ केल्यावरून हत्या, बेवारस वेगने रेल्वेत खळबळ, प्रियकराशी भांडण, तरुणीची आत्महत्या. म्हणजे फ्रंट पेजला सुद्धा बरेचसे जे वृत्तपत्र आहे क्राईमच्या बातम्यांना खूप महत्व देतात. अच्छा, ह्या इथे आहे फडणवीसच्या घरावर धडकल्या महिला, फ्रंट पेजवर या वृत्तपत्राने जे आहे, जे नवराष्ट्र या वृत्तपत्राने या बातमीला महत्व दिलं. आणि छोटासा फोटो छोटासाच आहे, जास्त काही मोठा नाही आहे आणि 2-3 कॉलमची ही सुद्धा बातमी आहे. त्यांनी लिहिलं आहे की खासगी कंपनीचे कंत्राट रद्द करा, डॉक्टर आंबेडकर स्मारक शासनाने उभारणीची मागणी, असं त्यांनी या मतळ्याखाली बातमी दिली आहे. पण त्यांनी ही बातमी, त्यांना कुठेतरी महत्व वाटलं या बातमीचं, म्हणून त्यांनी ज्या सिटीचे जे आहे, ऑरेंज सिटीचे जे पान निघतं त्या फ्रंट पेजवर त्यांनी नवराष्ट्राने जी बातमी छापलेली आहे. नवराष्ट्राचे खूप खूप धन्यवाद, कारण त्यांनी कुठेतरी त्या प्रश्नाला जे महत्व दिलं त्यांनी, आणि म्हणूनच ते फ्रंट पेजवर त्यांनी छापली. आता वळूया देशोन्नती. देशोन्नती रोखठोक वृत्तपत्र मानल्या जाते. हे यांचे संपादकच रोखठोक बोलणारे आहे, प्रकाश भाऊ पवरे, आणि तिथे जे काम करतात पत्रकार सुद्धा रोखठोकच आहे. याच्याकडे वळूया. देशोन्नतीचं हे मुखपृष्ठ आहे. मुखपृष्ठावर तर बातमी कुठल्याच पेपरवाले छापणार नाही, पण मात्र जे नागपूरचं जे पान राहते त्यावर सुद्धा छापायला पाहिजे. नागपूर लाईव्ह म्हणून हे एक पान देशोन्नतीचं निघते. हे जिल्ह्यासाठी राहते आणि आम्ही तुम्हाला जवळ करून दाखवतो. हे तुम्ही हे बघा बातमी, म्हणजे एकदम लीडवर ही बातमी घेतलेली आहे दैनिक देशोन्नतीने. म्हणजे जो अंबाझरीचा मुद्दा जो आहे तो खरं त्या देशोन्नतीने जाणून घेतलेला आहे का हा मुद्दा जो आहे समाजाशी जोडून आहे, तोही आंबेडकरी समाजाशी जोडून आहे. आणि आंबेडकर भवनाचा वाद पुन्हा चिघळला. देशोन्नतीने हेडिंगच दिलंय, आंबेडकर भवनाचा वाद पुन्हा चिघळला, मुख्यमंत्र्याच्या निवासस्थानासमोर आंबेडकरी महिलांचा एल्गार. कारण मी तुम्हाला सांगू इच्छितो की 26 जूनला हा एल्गार मोर्चा नागपूरमध्ये भव्य मोर्चा निघणार होता, पण 25 जूनलाच मुख्यमंत्र्यांनी आपल्या निवासस्थानी समितीच्या लोकांना बोलावून तो एल्गार मोर्चा, म्हणजे एल्गार मोर्चाची जी धार होती ते कमी करण्याचा प्रयत्न केला. पण त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं त्या ज्या बातम्या आहे सगळ्या वृत्तपत्रांनी फ्रंट पेजवर छापलेल्या होत्या, की जे काही मुख्यमंत्र्यांनी जे आश्वासन दिलं होतं ते मात्र फ्रंट पेजवर छापल्या गेलं. पण रविवारी जे आंदोलन करण्यात आलं होतं मुख्यमंत्र्याच्या निवासस्थानावर, गृहमंत्र्याच्या निवासस्थानावर, त्या बातमीला मात्र वृत्तपत्रांनी कुठंतरी नाकारलं, त्याला स्थान दिलेलं नाही, त्याला छापलं नाही. ज्यांनी छापलं त्यांनी आतमध्ये छापलं, त्यांनी लीडवर बातमी छापली नाही. पण एकमेव देशोन्नती वृत्तपत्र जे आहे त्यांनी बातमी लीडवर घेतली, आंबेडकरी जनतेच्या भावना जाणून घेतल्या. जवळपास 1, 2, 3, 4, 5 कॉलमची बातमी
हे देशोन्नतीने छापली आहे. थोडीशी मी तुम्हाला एक कॉलम जे आहे देशोन्नती बातमी सुद्धा मी वाचून दाखवतो आहे. फोटो सुद्धा त्यांनी छापला आहे. अंबाझरी परिसरात 57 वर्षापासून असलेले आंबेडकर सांस्कृतिक भवन पाडणाऱ्यावर कारवाई करावी आणि भवन नव्याने उभारावे या मागणीसाठी आंबेडकर सांस्कृतिक भवन परिसर बचाव कृती समितीचे गत 1.5 वर्षापासून आंदोलन सुरू आहे. बरोबर आहे. उपमुख्यमंत्र्यांनी दिलेले आश्वासन न पाळल्याने रविवारी 8 ऑक्टोबर रोजी कृती समितीच्या महिलांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निवासस्थान गाठत आंदोलन केले. बरोबर आहे. अचानक केलेल्या आंदोलनामुळे प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली. बिलकुल सत्य आहे. मला तर वाटते की नक्कीच देशोन्नतीचे तिचे रिपोर्टर त्या स्पॉटवर पोहोचले असतील. जेव्हा आम्ही ते व्हिडिओ दाखवले त्यावेळेस प्रशासनाचे जे जिल्हा अधिकारी होते प्रामुख्याने तिथे गेले आणि त्या महिलांची समजूत घालत होते. पोलीस प्रशासनाची मोठी तिथं फौज होती त्या ठिकाणी महिलांना समजवण्याकरता. आणि खरोखरच तिथे तारांबळ उडाली. बिलकुल सत्य लिहिले आहे देशोन्नतीनं. जिल्हा अधिकाऱ्यांनी 20 सप्टेंबर 2017च्या आदेशान्वये ही 44 एकर जागा महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाला हस्तांतरित केली. म्हणजे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाला ती हस्तांतरित केली. त्यावर महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळाने ही जमीन मेसस गरुडा अम्युजमेंट पार्क या खाजगी कंपनीला 6 सप्टेंबर 2019ला देखभाल करण्यासाठी हस्तांतरित केली. सदर मेसर्स गरुडा अम्युजमेंट पार्क या कंपनीने अंबाझरी तलाव परिसरातील 44 एकर जागेवर आपले काम सुरू करून सर्वप्रथम येथील उद्यानातील बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाच्या चारही बाजूला 3 पत्रे उभारून बेकायदेशीरित्या कोणासही माहीत न करू देता उद्ध्वस्त केले. खरे आहे. बिलकुल त्यांनी उद्ध्वस्तच केले आहे. महापालिकेच्या काही अधिकाऱ्यांनी जागा बळकवण्यासाठी अवैधरित्या आंबेडकर भवन तोडून खाजगी कंपनीला पर्यटन विकासाच्या नावावर ही जागा दिल्याने आंबेडकरी जनतेत रोष आहे. त्यामुळे गत 1.5 वर्षापासून आंदोलन सुरू आहे. निश्चितच जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन त्या ठिकाणी निर्माण करण्यात आलं होतं ते सांस्कृतिक भवन पाडण्यात आलं आणि कोणालाही याची थांग पता लागू दिला नाही. ते पाडण्यात आलं. जेव्हा काही लोकांना याची माहिती मिळाली तेव्हा मग आंबेडकरी जे जनता आहे त्यांनी मग चक्क त्या ठिकाणी आंदोलन सुरू केलं. आपल्या महिलांनी आंदोलन सुरू केलेलं आहे. त्यामध्ये उषा बौद्ध, सरोज आगलावे ताई या म्हणजे जवळपास तक्षशिला वाघधारे ताई आहेत, खोब्रागडे त्या ताई आहेत. अशा अनेक महिला ज्या आहे यांनी पुढाकार घेतला आणि ही जागा जी आहे बाबासाहेब आंबेडकरांची 20 एकर जागा त्यांची ही मागणी नाही की 44 एकर आम्हाला जागा द्या, पण बाबासाहेब आंबेडकरांची जे 20 एकर जागा आहे ती जागा आम्हाला परत द्या आणि त्या जागेवर महाराष्ट्र शासनाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सांस्कृतिक भव्य असं सांस्कृतिक भवन उभा राहून तिथे विविध वाचनालय ज्या काही अम्युजमेंट जे पार्क करण्यावाले तिथे करणार होते तेच तुम्ही करा अशी त्यांची एकंदरीत रितसर अशी मागणी आहे. पण मात्र आश्वासन देऊनही मुख्यमंत्र्यांनी 25 जूनला आश्वासन देऊनही 97 दिवस पूर्ण झाले तरीही कुठल्याही प्रकारची हालचाल न झाल्यामुळे महिलांनी त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी रविवारी आंदोलन केले आणि या आंदोलनाची जे दखल आहे वृत्तपत्रानं न घेणं म्हणजे वृत्तपत्राकडे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन काय राहील याकडे वृत्तपत्राच्या संपादकांनी सुद्धा विचार करायला पाहिजे. आपण केवळ जर जाहिरात मिळत असतील किंवा त्यांच्याकडून आपल्याला काही आमदानी मिळत असेल याकडे जर बघून जर अशा जर महत्वाच्या बातम्या जर तुम्ही प्रकाशित करत नसाल तर निश्चित कुठेतरी प्रिंट मीडियाकडे जरी लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन हा वेगळा राहणार आहे. याकडे संपादकांनी सुद्धा लक्ष घ्यायला पाहिजे. मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की नागपूर शहरामध्ये जे आंबेडकर मुवमेंटचे जे लोक आहे, विचारवंत लोक आहे, शिकलेले लोक आहे, या नागपूर शहरामध्ये लाखो लोकांच्या घरी जे आहे वृत्तपत्र जातात, तुमचे वृत्तपत्र तुमचे जातात आणि ते वृत्तपत्र वाचतात.
म्हणजे आवडीनं वाचतात. कारण जो आंबेडकरी जो समुदाय आहे तो वाचक समुदाय आहे. ते प्रत्येक बातमी वाचतात, प्रत्येक वृत्तपत्र वाचतात. एका एका व्यक्तीच्या घरी 2-2, 3-3 वृत्तपत्र आहे. आणि जर महत्वाचा त्यांच्याच जर जो मुद्दा आहे, त्यांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा प्रश्न आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हक्काची ते मागणी करत आहे आणि त्या मागणीसाठी उपमुख्यमंत्री यांच्या घरावर जर समजा ते आंदोलन करत आहे आणि त्या आंदोलनाची साधी दखल जर नागपूरची प्रिंट मीडिया घेत नसतील, तर मग यावर आता लाखो वाचकांनी कोणता विचार करावा. नक्कीच जे आंबेडकरी मुवमेंटचे जे काही वाचक आहे ते मग कुठल्याही पेपरचे असो, पण आता मात्र पेपर वाचताना पेपरवर विश्वास ठेवायचा किंवा नाही ठेवायचा. जर समजा आंबेडकरी मुवमेंटच्या जर अशा बातम्या जर दाबल्या जात असतील, तर नक्कीच आता आंबेडकरी मुवमेंटचे नागपूर शहरामध्ये लाखो लोक जे वाचक आहे ते विचार करतील आणि त्यांनी जर विचार केला तर निश्चितच याचा परिणाम वृत्तपत्रावर सुद्धा होईल. म्हणूनच सर्व नागरिकांची विनंती आहे, कारण मला फोन आले आणि बरेचशा लोकांनी सांगितले की यावर सुद्धा तुम्ही एक व्हिडिओ तयार करा आणि आम्ही तो बोलू शकत नाही, प्रत्येकांना आमच्याकडे नंबर नाही, आम्ही कोणाकोणाला फोन करून म्हणू आणि आमचं बोलणं सुद्धा योग्य नाही. म्हणूनच तुम्ही आमच्या मार्फत असा एक व्हिडिओ बनवा आणि सगळ्यांना माहीत करू द्या की आंबेडकरी जे जनता आहे याची बातमी दाबल्यामुळे ते सुद्धा नाराज आहे. असल्या प्रकारचं वृत्तपत्रांनी करू नये. बातमी निपक्षपणे, जर मग कोणी जाहिरात देणारा असेल त्याच्या विरोधात जरी बातमी असली, ते सुद्धा बातमी जर असली तरी प्रामुख्याने ते त्याला छापायला पाहिजे. बातमी लीडची जर असेल, बातमी पहिल्या पानाची जर असेल तर ती बातमी नक्कीच छापली पाहिजे. बातमीसोबत अन्याय करायला नको. जर बातमीसोबत जर अन्याय झाला तर नक्कीच तो आपल्या वृत्तपत्रावर त्याचा फरक पडेल. या गोष्टीचा तमाम जे वृत्तपत्राचे मोठे संपादक आहेत त्यांनी याची दखल घ्यावी आणि नक्कीच आंबेडकरी मुवमेंट राहो की दलित, आदिवासी, मुस्लिम, इतर कुठल्याही समाजाचे जर काही मागण्या असेल, काही त्यांच्या महत्वाच्या मागण्या असेल जे सरकार पूर्ण करत नसेल, तर त्या मागण्या तुम्ही छापल्या. वृत्तपत्र आहेत तरी कशासाठी? जनतेचा आवाज उठवण्यासाठी आहे. सरकार जर चांगले काम करत असेल सरकारचं सुद्धा छापा. सरकार जर मागण्या जनतेच्या पूर्ण नसेल करत तर त्यात सुद्धा तुम्हाला छापावे लागणार आहे. पण जनतेचं वृत्तपत्र बनून तुम्ही जर काम केलं तर निश्चितच तुमची प्रशासना होईल. नाहीतर अशा पद्धतीने जर झालं तर लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावरून लोकांचा विश्वास उडेल. आज इलेक्ट्रॉनिक मीडियावरून लोकांचा विश्वास उडालेला आहे, त्याचप्रमाणे प्रिंट मीडियावरून सुद्धा विश्वास उडेल. फक्त आता विश्वास राहील तो म्हणजे आमचे सारखे जे डिजिटल मीडियावाले आहेत त्यांच्यावर विश्वास राहील. म्हणूनच माझी सर्वांना विनंती आहे की असल्या प्रकारचा बातम्यासोबत कोणीही अन्याय करू नये. नाहीतर मग या नागपुरातील लाखोच्या संख्येत जे आंबेडकरी वाचक आहेत ते सुद्धा तुमचा विचार केल्याशिवाय राहणार नाही. तर मित्रहो, ही होती आजची विशेष बातमी. पुन्हा घेऊन येईन एक विशेष बातमी. तर ही बातमी तुम्हाला कशी वाटली याबद्दल तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्सवर कमेंट करा आणि आम्हाला लिहा तुमचे विचार, आम्हाला कळवा. निश्चित आम्ही तुमचे विचार सुद्धा जनतेपर्यंत पोहोचवू. तर तुम्ही WS न्यूजला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि www.WS News या वेबसाईटवर जाऊन लेटेस्ट बातम्या तुम्ही बघा आणि आमच्या चॅनलला जाहिरात देऊन आम्हाला आर्थिक सहकार्य करा. धन्यवाद.